केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणालीद्वारे जनावरांच्या कानात त्यांच्या संपूर्ण जीवन पद्धतीची माहिती संकलित करून प्रणालीद्वारे टॅगिंग बिल्ला मारला जातोय। करवीर तालुक्यातील खुपिरे इथं राज्यातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम सुरू करण्यात आलाय। शेळ्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळपाला बिल्ला मारून नोंद ठेवणं कठीण असल्यानं शासनानं त्यासाठी नवीन ॲप तयार केल्याचं जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी सॅम लुद्रिक यांनी सांगितलं। या उपक्रमाअंतर्गत 4450 शेळ्या मेंढ्यांना टॅगिंग करण्यात आलं। टॅगिंगचा मेंढपाळांना फायदा होणार असल्याचं लुद्रिक यांनी सांगितलं। आज खुपिरे या गावामध्ये NDLM या योजनेअंतर्गत पशुपालकांच्या या मेंढपाळांच्या मेंढरांना जे टॅगिंग चालवलं आहे आणि ज्याला फ्लॉक रजिस्ट्रेशन असं आपण म्हणतो, हे फ्लॉक रजिस्ट्रेशन आणि त्या मेंढपाळांचं टॅगिंग अतिशय उत्साहामध्ये साजरं झालेलं आहे। तर मी सर्व पशुपालकांना पशुसंवर्धन विभागामार्फत विनंती करतो की आपल्या ज्या जनावरांना, लहान मोठ्या जनावरांना, गाई म्हैशी असतील किंवा शेळ्या मेंढ्या असतील, त्या सर्वांना आपण NDLM अंतर्गत टॅगिंग करून घेऊन आपल्या जनावराचं आधार कार्ड तयार करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो। यावेळी उपसरपंच सागर पाटील यांनी शेळ्या मेंढ्यांचा लसीकरण खर्च ग्रामपंचायतीमार्फत करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी सरपंच तृप्ती पाटील, संजय वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य भगवान हराळे, पशुधन विकास अधिकारी अजित खराडे, प्रकाश पाटील, म्हाळू हराळे, भिकाजी हराळे, बिरू हराळे, रवींद्र हराळे, मारुती हराळे आदी उपस्थित होते।